अहेरी आलापल्ली मार्गावर आज एक अपघाताची घटना घडली आहे। ऑटो आणि स्कॉर्पिओ वाहनाच्या धडकेमुळे ऑटो पलटल्याची माहिती समोर आली आहे। या अपघातात सुमारे 7 प्रवासी जखमी झाले असल्याची सांगितले जात आहे। जखमींना तात्काळ अहेरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे। काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर किंवा गडचिरोली येथे रेफर केले जाण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष रियाज शेख यांनी जखमींची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली असता तसेच एस मराठी न्यूज चॅनलशी बोलताना अपघाताबाबत माहिती दिली आहे। अपघाताचा नेमका कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पुढील तपास सुरू आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष रियाज भाई शेख यांना आपण विचारणा करू की आज जे ॲक्सिडेंट झाला तर किती जखमी आहेत आणि कशा पद्धतीने तो ॲक्सिडेंट झालेला आहे। अहेरी आलापल्ली मार्गाजवळ प्राणिताजवळ फार भयंकर अपघात झालेला आहे। येतो चालकाला मागून गाडीवाली स्कॉर्पिओने धडक दिला आणि जबरदस्त धडक दिल्यामुळे सर्व ॲटोमध्ये बसलेले पेशंट सर्व उलटी पलटी गाडी झाली आणि त्यात ॲटोचा जो ड्रायव्हर होता नकीर शेख आणि काही महिला आहे आणि एक लहानचा 1-2 वर्षाचा मुलगा पण होता, पण देवाच्या कृपेने त्याला काही झाला नाही, पण फार गंभीर झाला। आता शासकीय रुग्णालयामध्ये आलेला त्यांचा औषध उपचार चालू आहे आणि 2 पेशंटला तत्काळ इकडे आता रेफर करत आहे आणि त्याच्यासाठी सर्वजण सामाजिक कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते सर्वजण इकडे यांना मदतीचा हात म्हणून सर्व ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करत आहे, धावपळ करत आहे आणि पेशंटला तत्काळ आता रेफर करत आहे आणि आज आणि लाईट्स मेडन अँड एनर्जी लिमिटेड प्रदान केलेल्या जे आहे ॲम्ब्युलन्स याने सुद्धा तत्काळ ॲम्ब्युलन्सची सवलत करून दिली, पाठवले, तत्काळ फोन लावतात आणि सर्वात एक आनंदाची गोष्ट आहे की आतापर्यंत कुणाची जीवहानी झालेली नाही, पण गंभीर जखम झालेला आहे आणि तो स्कॉर्पिओवाला जो फरार झालेला आहे, पोलीस विभागाची माझी विनंती आहे की त्याला तत्काळ अटक करून त्याच्यावर कडक कारवाई करावी अशी जिल्हा कार्यकारी अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट या नात्याने मी विनंती करत आहोत आणि आवाहन करत आहोत, तत्काळ कारवाई झाली पाहिजे। धन्यवाद। एस मराठी न्यूज साठी विदर्भ संपादक जावेद अली सय्यद, गडचिरोली।